आमच्या ध्येयाचा मार्ग गोड. मी नगराध्यक्ष दाभाडे सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या या शिबिरार्थींना आपले मार्गदर्शन करावे. सावधान, बिलकुल आवाज नकोय. भारत माता की थोडा आवाज थोडा झाला पाहिजे. भारत माता की वा वा वा. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. आज आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शाळेमधून स्काउटचा या ठिकाणी अतिशय चांगले प्रातिनिधिक आता म्हणून सदोती ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगरसेविका शोभाताई परदेशी, शिक्षण अधिकारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी आता सर्वजण या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करत असताना आपल्या कलागुणांचं या ठिकाणी कार्यक्रम करणार आहात. अतिशय चांगल्या पद्धतीने आता जाऊन कार्यक्रम आपली पाहिली शिस्तबद्ध पद्धतीने आपण सर्वांची साधन केली आणि कुठेही न घाबरता न बोलता आपण त्याचं सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. असाच पद्धतीने आपण पुढील जीवनामध्ये देखील सातत्य आपल्या जीवनात असावं. आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती आपला कंट्रोल असावा, कामा असावा. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पुढील काळामध्ये अभ्यासात देखील एकत्रित होऊन आपण अभ्यास चांगला करावा आणि तळेगावचं नाव या जगामध्ये कसं जाईल याचा विचार पुढच्या पुढील काळामध्ये करत असताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून आपण एक सायन्स पार्क तळेगाव शहरामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं एक नियोजन पुढील 1-2-3 महिन्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या माध्यमातून काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण असं शिकता यावं आणि आपल्या तळेगावामधून काही सायंटिस्ट करण्याचं काम यातून व्हावं. कारण की इतिहास हा तोच असतो पण विज्ञान हे रोज बदलत असतं. त्यामुळं रोज बदलतो, रोज वेगवेगळे या ठिकाणी शोध लागत आहेत. एआयच्या माध्यमातून आपण पाहिले की आता एखाद्या व्यक्तीची गरज नाही आहे पण त्या व्यक्तीला साकारता येते, त्या व्यक्तीच्या समोर सगळं सांगता येते, बघता येते, त्याचा आवाज देखील सगळा करता येते. त्यामुळे आता इथून पुढे काय काय नवीन नवीन होईल याचा खऱ्या अर्थानं आपण विद्यार्थ्यांनी त्याचा आत्मसात करण्यासाठी पुढील काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सायन्स पार्क शहरामध्ये होणार आहे. त्याचा सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून आपल्या जीवनात त्याचं चांगल्या पद्धतीने आत्मपरिचय करून आपण पुढं आपल्या समोर आपल्याला चिराग कळले म्हणून आपल्या सगळ्या शहरामध्ये नागरिक आहे, सायंटिस्ट आहे, त्याचे स्वतःचे जवळपास 8 ते 10 पेटंट आहे. त्यामुळं त्याला मी बरोबर घेतलेलं आहे किंवा आणि आम्ही तळेगाव दाभाडे नगर परिषद मिळून वेगळ्या पद्धतीचं आपण तळेगाव शहरात काही करता येईल का त्याचं देखील मी त्याला देखील विनंती करणार आहे की आपल्या त्या तळेगावच्या ज्या काही शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन तू विद्यार्थ्यांशी गप्पा मार, विद्यार्थ्यांशी बोल, त्यांना देखील ते काहीतरी प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे असं काहीतरी कर. आणि त्याला देखील मी आव्हान केलेलं आहे पुढील काळामध्ये आपल्याशी संपर्क साधून आपल्या नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांना देखील पुढं मागणी पडू देणार नाही. कारण की खाजगी शाळांमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात, परंतु आपल्या नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खूप काही करण्याची गरज आहे. आणि खरे कष्ट करणारे आणि मनापासून काम करणारे विद्यार्थी, कारण त्यांची परिस्थिती आपल्याला माहिती की जेव्हा वाईट परिस्थितीमधूनच तर एखादा विद्यार्थी असेल किंवा नागरिक असेल तर चांगलं काम करू शकतो. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना पुढील काळामध्ये चांगलं मार्गदर्शन आणि प्रेरणादायी मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आपणही पुढे घेऊन पडणार आहे त्याची ग्वाही आणि शिक्षकांनी अधिकाऱ्यांनी. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जे काय आवश्यक आहे
ते 100% करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही देखील तेवढं जाणून केलं पाहिजे की म्हणजे नोकरी म्हणून तुम्ही काम करू नका, एक सेवा म्हणून या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे असं मला त्यांचे भरवसं वाटतं. कारण की मी देखील जरी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना मी 11 वाजता वगैरे बलगीत जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नगरपालिकेत असतो. 5 वाजल्यानंतर घरी गेल्यानंतर जेवणाचं दुपारी विचारतो. सकाळी 9 वाजता 9:30 वाजता मी जेवण करतो. संध्याकाळी मग घरी गेल्यानंतर 7-8 वाजता घरी जेवलो की परत 9 वाजता बाहेर पडतो. ज्या ठिकाणी ओढ्यावर कचरा पडलेला असतो त्या ठिकाणची पाहणी करत असतो. त्यामुळं आपल्यावर काहीतरी वेगळी जबाबदारी म्हणून खऱ्या अर्थानं आपण पण सगळ्यांनी वेगळे काम केलं पाहिजे. आणि हा देश जेव्हा आपण या जी जबाबदारी आपल्यावर आहे ही देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आपल्याला ही सगळी पुढचे नागरिक आपल्याला घडवायचे आहे. त्यामुळं एक चांगला नागरिक या ठिकाणी घडला पाहिजे. त्यासाठी आपण देखील चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतच आहात. परंतु अजून आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सगळे नगरसेवक आम्ही आपल्या बरोबर खांदा लावून काम करू. परंतु आपण पण कुठं कमी पडलो नाही पाहिजे याची देखील आपण थोडीशी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद.